नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे व्यवस्थापक उत्सव प्रमुख अक्षयजी गोडसे यांच्याकडून जाणून घेत विसर्जन मिरवणूक रथाविषयीची काय माहिती, काय सांगताल सर? जय गणेश. यंदाची मिरवणूक आपण गेली 2 वर्ष जो पायंडा पाडलाय त्या परंपरेनुसार, त्या पायंड्यानुसार दुपारी ठीक 4 वाजता पेलवाग चौकातून गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणुकीमध्ये आगमन होईल. त्यासाठी आपण खास दाक्षिणात्य पद्धतीचा गरुड रथ किंवा गणनायक रथ असं आपण एक रथाची एक संकल्पना केलेली आहे. त्याला 8 खांब आणि दाक्षिणात्य पद्धतीची सगळी डिझाईन असणारे खांब आणि वरती कळस असं एक अत्यंत आकर्षक आणि वैभवशाली दरवर्षी आपल्या गणपती बाप्पाच्या परंपरेला साजेसा असं एक रथाची आपण प्रतिकृती तयार केली आहे. त्याला 8 खांब असतील, त्यातल्या 4 खांबांना उभे गरुड असतील आणि वरती जो कळस आहे कळसालाही 4 गरुड बसलेले असतील. आपण यावर्षी तुम्हाला माहिती असेल की पद्मनाभ स्वामींच्या मंदिराची प्रतिकृती केली होती. त्याच प्रतिकृतीला अनुसरून आपण गरुड रथाची निर्मिती करतोय आणि या रथाच्या निर्मितीचं काम पुण्यातले आर्ट डायरेक्टर विनायकजी रासकर करतायत. त्यांच्याच नेतृत्वाखाली फायबर ग्लास आणि लाकडामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे हा रथ करत असतो. तशाच पद्धतीने ह्या रथाचं काम चाललंय. विसर्जन मिरवणुकीच्या 2 दिवस अगोदर पुणेकरांना याच ठिकाणी म्हणजे हिराबाग, कोठी, सारसबाग जिथे बाप्पाच्या सजावटीचं काम चालतं तिथे सगळ्या गणेश भक्तांना हा रथ लाईटी सहित चालू झालेला बघायला मिळेल. वा, खूप खूप धन्यवाद सर. जय गणेश. जय गणेश.